प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 1 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजच्या भागात त्यांनी तिथे गावाकडे ते पोहोचलेत ही एंट्री वगैरे छान दाखवली आहे। आता सुरुवातीला ती वसू त्या रम्यावर ओरडते आणि म्हणते, बस कर तुझी नाटकं रम्या, अगं मला डॉक्टरांनी सगळं सांगितलंय, तू झोपेच्या गोळ्या फक्त 4-5च घेतल्या होत्यास ना, म्हणून गुंगी आली होती तुला। आता रम्या रडते आणि म्हणते, काय गाई तू मलाच बोल। मग आता ती वसू आत्या म्हणते, त्या पाठसाठी तू करते ना हे सगळं, तो पाठ निघून गेला तुला पाठ दाखवून। मग ती पुन्हा रम्या वेड्यासारखी करायला लागते। मग वसू आत्या म्हणते, अशी परिस्थिती हाताळायची नसते, आता मी बघते काय करायचं ते। रम्या म्हणते, अगाई मग काय करायचं? मग वसू आत्या म्हणते, मी जे सांगते ना ते ऐकायचं आता चुपचाप। आता त्या नंदिनीला मी मांडवापर्यंत पोहोचूच देणार नाही आणि रम्या ज्यांनी आपल्याला दुखवलंय ना त्यांना दुखवायचं असं म्हणून ती वसू आत्याच चालली जाते। आणि आता रम्या पण म्हणत असते, आता काही नाही, बस झालं आता जे करायचं ना ते मी स्वतः करणार आहे, ही आई नुसती गप्पा हाणते। आता रम्या जे काय करणार ते स्वतः करणार आहे। प्रेक्षकांनो, आता पुढे बघायला मजा येणार आहे। तर बघा, आता ह्या नंदिनीचे वडील पार्थच्या वडिलांशी बोलत असतात फोनवर, ते निघालेत म्हणून त्यांनी निरोप कळवलाय आणि ते सांगतायत पार्थच्या वडिलांना, अरे गावात काही रीतिरिवाज असतात, म्हणजे कुलाचार असतात, आपल्याला ते पाळायला हवे, आजकालच्या मुलांना सिरियसनेसच नाहीये असं म्हणून फोन ठेवलाय त्यांनी आता। आणि सांगतात नंदिनीला, तुमचे अहो निघालेत बरं का नंदिनी। मग आता काव्या म्हणते, बाबा तुम्ही रीतिरिवाज कुलाचार काय म्हणत होते हो ते सगळं? काव्या मुद्दाम चिडवते आता नंदिनीला, म्हणजे आता आपली ताई आणि जीजू भेटणार नाही ना, बोलूही शकणार नाही आता एकमेकांना। नंदिनी आता एकदम चिडते आणि म्हणते, असं कसं लग्नाच्या दिवसापर्यंत बोलायचं नाही, म्हणजे असं कसं गावाच्या रीती आहेत? आता हे सगळे तिला चिडवायला लागतात। अरे हा, कोणाला तरी खूप उत्सुकता लागली आहे। नंदिनी खूप लाजते, छान मुरडते। मग आता आरुषी म्हणते, बाबा किती ओव्हर आहे हो या रीतीभाती। मग नंदिनीची आई म्हणते, तुमच्यासाठी सगळं ओव्हरच आहे, तुम्ही पण ना आजकालच्या मुली। काव्या म्हणते, आई आरू म्हणते ना ते बरोबर आहे, आपल्या मामाने साखरपुड्यात किती राडे केले होते। नंदिनीची आई म्हणते, हो मामाने तुझ्या केलं होतं जरा जास्ती। मग नंदिनीचे बाबा म्हणतात, अगं त्याचं पण बरोबर आहे, त्याचं मानपान व्हायलाच पाहिजे। मग काव्या म्हणते, अगं आई साखरपुडा म्हटल्यावर छोट्या मोठ्या गोष्टी इकडे तिकडे होतातच, मामा असं म्हणत होतं की सगळं त्याच्या मनाप्रमाणे व्हायला हवं होतं, असं कसं होईल? घरचं लग्न असल्यावर समजून घ्यायला हवं ना मामाने। मग आता नंदिनीची आई म्हणते, ए बाई इथे बोलतेस ते ठीक आहे, पण तिथे जाऊन काही अशी बडबड करू नकोस हं काव्या। आणि पोरींनो, तुम्हाला काही कळत नाही, लग्न कसं सगळं परिवारांना धरून करावं लागतं, सगळ्यांकडे लक्ष द्यावं लागतं। गावाकडे फार असतं बरं का हे मानपान, तिकडच्या वराड्यांचा एक वेगळाच थाट असतो। आता नंदिनीची आई यांना रीती परंपरा समजवते। आता पुढे बघा, जीवाला डॉक्टरांनी सगळं सांगितलंय। आता डॉक्टर विचारतात, जीवा विचारतो डॉक्टरांना, रम्याची तब्येत कशी आहे? मग डॉक्टर सांगतात, अहो त्या अगदी व्यवस्थित आहेत, मी मगाशीच सांगितलं त्यांच्या आईंना, त्यांनी तुम्हाला निरोप सांगितला नाही का? त्यांनी उगी जेमतेम 2-4च गोळ्या घेतल्या होत्या झोपेच्या, त्यामुळे त्यांना जस्ट गुंगी आली होती, ते अगदी ठणठणीत आहे। जीवाला आता हे ऐकून जरा आश्चर्यच वाटलंय, तो विचार करतो, वसू आत्याने मुद्दाम सांगितलं नसावं। मग ते डॉक्टर पण सांगतात, मी त्यांच्या आईंना सांगितलं होतं, त्या म्हणाल्या की त्या कळवतील तुम्हाला। बरं ठीक आहे, मी निघतो आता असं म्हणून डॉक्टर निघून गेलेत। आता जीवा विचार करतो, इथे थांबण्यामध्ये काहीच पॉइंट नाहीये, आता रम्याची तब्येत अगदी व्यवस्थित आहे आणि वसू आत्याने मुद्दाम लपवलं हे त्याला कळतं। पण आता इकडे काव्याचे बाबा या पोरींना समजवतात, अरे पोरींनो, लग्न म्हणलं की मानपान करावाच लागतो बरं का, गावाकडे एवढ्या गोष्टीचा जास्ती बाऊ होतो, हे सांगून ते मोठ्याने हसायला लागतात। आता काव्या म्हणते, बाबा का हसताय तुम्ही एवढ्या मोठ्याने? मग आता ते काव्याचे बाबा म्हणतात, अगं पोरींनो, मला त्या शकू मावशीचा किस्सा आठवला। मग नंदिनी म्हणते, काय किस्सा आहे सांगा ना बाबा। मग ते हसतात आणि म्हणतात, अगं काही नाही। हा सीन खूप छान दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो। आरुषी म्हणते, सांगा ना आम्हाला, ए ताई सांग ना आई बाबांना सांगायला सांगा म्हणून। आता नंदिनीची आई म्हणते, अगं शकू मावशी आणि मामांजी म्हणजे तुझ्या बाबांचे नातेवाईक आमच्या लग्नात आले, ते रुसूनच झाले। आता नंदिनी म्हणते, का काय झालं होतं त्यांना रुसायला? मग नंदिनीचे बाबा म्हणतात, अगं आमचं लग्न नाशिकात झालं होतं आणि काय ना त्या काळात ना अशा गाड्या वगैरे नव्हत्या याय जायला, आणि शकू मावशी आणि तिचे मिस्टर आले ना तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण आलो तर गाडी पाठवली जाईल त्यांना न्याय आणायला, पण तेव्हा कुठे काही कळलंच नव्हतं आम्हाला। तेव्हा गावात त्यांना बसने उतरवलं, पण त्यांना 1 किलोमीटर चालून यावं लागलं लग्नामध्ये आमच्या। तर आता नंदिनीची आई म्हणते, अगं हो, पण रुसूनच आले होते ते लग्नात, पण ते आले तेव्हा आमचं लग्न लागून गेलं होतं। आता या पोरी विचारतात, मग चिडले होते का ते सगळे तुमच्यावर? मग आता नंदिनीची आई म्हणते, चिडले होते ते, पण त्यांना समजवलं आम्ही आणि नंतर आता ते दोघंही नवरा बायको हसायला लागतात मोठ्याने। नंदिनी म्हणते, अरे तुम्ही नुसते हसतात, काय झालं सांगा ना आम्हाला पुढे। काव्या पण म्हणते, आई
बाबा सांगा ना, आमची उत्सुकता वाढली आता. मग आता बाबा म्हणतात नंदिनीचे, अगं काय झालं अगं काय झालं पोरींनो, आम्ही लग्नाच्या पंक्तीत जेवायला बसलो. मी बसलो, तुझी आई बसली माझ्या बाजूला आणि त्याच्या पलीकडे पंक्तीमध्ये शारदा आणि त्यांचे मिस्टर बसले होते, माझी मावशी आणि त्यांचे मिस्टर. आणि मग काय पंक्ती वाढायला सुरुवात झाली आणि नानू काकांना जिलबी वाढली. आता हे सांगून ते पुन्हा मोठ्याने हसायला लागतात दोघंही नवरा बायको. आता नंदिनी म्हणते, अरे तुम्ही पुन्हा हसताय, सांगा ना पुढे काय झालं. मग नंदिनीची आई सांगते, अगं बाई काही नाही, ते जिलबी खाताना नानू काकांची कवळीच बाहेर आली आणि मग काय सगळे वराडी त्यांच्यावर हसायला लागले आणि त्यांचा अपमान झाला की. आणि शकू मावशीचाही अपमान झाला, राग आला शकू मावशीला आणि हात धुवून तशीच निघून गेली बघ न जेवता. काव्या म्हणते, शकू मावशी गेल्या पण नाना काका तिथेच राहिले का. मग नंदिनीची आई म्हणते, अगं बाई राहिले तिथे ते, पण सगळ्या जिलेब्या संपून गेले बरं. काय मस्त ना प्रेक्षकांनो, जुन्या काळात अशा गमती जमती व्हायच्या बरं का वराड्यांमध्ये. आमच्या घरात पण अशा बऱ्याच जुन्या आठवणी आहेत. आमचे सासूबाई आजी सासूबाई सांगतात आम्हाला. तुमच्या घरी असे किस्से असतील तर नक्की मला कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. मग सांगतात नंदिनीचे बाबा, अगं मग नंतर शकू मावशीची आम्ही समजूत काढली, पण आमच्या मनात एवढी भीती बसली की नंतर बरेच दिवस आम्ही जिलेबीच खाल्ली नाही. काव्या म्हणते, बाबा या रीतीमुळे एवढं महाभारत घडलं ना, आपल्या ताईच्या लग्नामध्ये आपण सगळ्या रीती पाळूयात. आता साखरपुड्यात इतका राडा झाला, मग लग्नात काही राडा व्हायला नकोय. आरुषी म्हणते, राडा नको असेल तर पाठ जिजूंना धरून ठेवा, नाही तर साखरपुड्यासारखे पळून जातील ते पुन्हा. ए ताई, लग्नात वागले ना ते, आता असे जर वागले ना तर सोडू नकोस त्यांना. तर आता ही काव्या म्हणते, सोडलं नाही तर लग्न कसं होईल, लग्नाला कोण बसेल. आरुषी म्हणते, अगं तू बस ना मग. आता काव्या म्हणते, काही पण काय बोलतेस. नंदिनी म्हणते, जाऊ दे ग काव्या, सिरियसली घेऊ नको, पण आता आमच्या लग्नामध्ये कोणी कुठेच जाणार नाहीये. काव्या म्हणते, बेटा तथास्तु. तर आता टेन्शन घेऊ नका, पुढच्या सीन मध्ये ते पोहोचलेत बरं का गावाकडे. पण तत्पूर्वी बघा, जीवा आता वसू आत्याला जाब विचारतो आणि म्हणतो, काय ग आत्या, तू सांगितलं नाहीस रम्याची तब्येत ठीक आहे, मला डॉक्टरांनी मगाशी सांगितलं. वसू आत्या आता घाबरते आणि त्याला काहीतरी उडवाउडवीची उत्तर देते. अरे ते राहिलं, सांगायचं विसरलो, असं तसं. आता जीवा म्हणतो, कुठे रम्या. मग आता वसू आत्या म्हणते, अरे ती बाथरूम मध्ये. मग जीवा म्हणतो, म्हणजे ती अगदी टापटीप आहे ना, आता ठणठणीत आहे, मग मी निघतो आता, मला लग्नाला उशीर होतोय. असं म्हणून जीवा आता तडक निघून जातो. जीवाला रागच आलाय वसू आत्याचा. पण वसू आत्या विचार करते, हा निघालाय ना लग्नाला, आता हे लग्न मी होऊच देणार नाहीये. आता वसू आत्याचं हे पहिल्यापासूनच ठरलंय. जीवा त्याची बॅग घेतो आणि तडक निघतो. पण जीवा अगदी वेळेत पोहोचतो बरं का प्रेक्षकांनो तिथे. बघत राहा, पुढे मजा आली आहे. आता हे सगळे पुन्हा तिथे गावाकडे फोन करून कळवतात की आम्ही रस्त्यात आहे, आम्ही निघालोय वगैरे वगैरे. आणि नंदिनीच्या वडिलांनी पारच्या वडिलांना पण फोन केलाय, ते पोहोचताच आहे तिथे. आता ते सांगतात की मी आणि विक्रम तिकडे वाड्यावर जातो, तुम्ही मंदिरात दर्शनाला घ्या जा आधी वगैरे वगैरे. आता आरुषी म्हणते, वाव आम्ही राडा घालणार तिथे. मग नंदिनीची आई पुन्हा म्हणते, पोरीनो तिथे गावाकडे चाललाय तुम्ही, लक्षात ठेवा. मग आता त्या पोरी म्हणतात, ए आई तू आम्हाला घाबरू नको गाव गाव करून. नंदिनीचे वडील म्हणतात, अगं पोरींनो तसं नाही, पण गावाच्या रीती भाती जरा व्यवस्थित सांभाळाव्याच लागतात, जरा शहाण्यासारखं वागा, शिष्टाचार पाळा, एवढंच काय ते. आणि पोरींनो तिथल्या सगळ्या लोकांच्या वयाचा मान ठेवा बरं का. आता नंदिनीचे वडील पण म्हणतात, अगं पोरींनो इथेच नाही सगळीकडेच मोठ्यांशी आदराने वागायला हवं. काय काव्या. काव्या म्हणते, हो कळलं आम्हाला, सगळं कळलं. तुमचं लग्न रीतीभाती सगळं होईपर्यंत मी नसते प्रश्न विचारणार नाही, वाद घालणार नाही, ओके. आता नंदिनी म्हणते, अगं आई आपण खूप वर्षाने आलो ना गावाकडे आणि तेही इतक्या चांगल्या मुहूर्तावर. आता हे पोहोचलेत प्रेक्षकांनो तिथे. आता ते मामा मामी सगळेजण यांचं स्वागत करतात आणि सगळेजण आनंदात आहेत. वराडी पोहोचलेत गावाकडे. डफडे तुताऱ्या वाजून मस्त यांचं स्वागत झालंय बरं का. आता यांच्या गाडीच्या मागे लगेच पार्थ पण पोहोचलाय, युगंधर आहे सोबत. आता ही जीवाची वाट बघत असते काव्या आणि हे काय लगेच जीवा पण पोहोचलाय, म्हणजे विदिन अ सेकंड पोहोचलाय बरं का तो. आता यांचं फुलांच्या वर्षावात स्वागत होतंय, तो मामा स्वागत करतो. आता नंदिनीचे आई वगैरे सगळे खुश आहेत. मग आता पारची आई म्हणते, अहो कितीही तयारी केलीत, अहो एवढं सगळं कशाला करत बसलात. मग नंदिनीची मामी आहे तिथे. मामी म्हणते, असं कसं, अहो तुम्ही नवऱ्याकडचे, आम्ही गावात तुमच्या परंपरा म्हणजे तुमचा मानपान सांभाळला नाही तर आमच्या गावात कोणी पोरगी देणार नाही बाबा. मामा सांगतात, आमच्या गावाची परंपरा आहे बरं का. आता लग्न मंडळी इथे आली ना गावाकडे, लग्न लावल्याशिवाय
तुम्ही परत जायचं नाही. काव्या म्हणते मामा मला तुझी आयडिया आवडली. मामाचं गाव एन्जॉय करता येईल आम्हाला त्या निमित्ताने. किती लाड होतील आता आमचे. आता हा मामाचा मुलगा आहे तो सांगतो की माई येत आहेत. आता त्या माई म्हणजे या गावातल्या एक रिस्पेक्टेड लेडी आहेत प्रेक्षकांनो, आणि त्या जे बोलतात त्या जे सांगतात ते सगळं बाकी त्यांचं खरं होतं. त्यांना मागचं पुढचं सगळं भविष्य कळतं. आता हे मामा मामी हे सगळंच एक्सप्लेन करतात पुढे, आणि त्या माईंची एंट्री दाखवली. आता या माईंना तुम्ही ओळखलंच असेल. आता मला नाव घेता येणार नाही, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मग आता या नंदिनीची आई म्हणते सावित्री काकी ना त्या येत आहेत का. आता त्या सावित्री काकीचं महत्त्व हे सगळे सांगतात की त्या खूप रिस्पेक्टेड आहेत, त्यांना सगळं समजतं. हे नंदिनीची आई सांगते, मध्येच नंदिनीचा मामा सांगतो, त्यांच्या जिभेवर सरस्वती नांदते. मग आता तो मामा म्हणतो हुशारी आणि शहाणपणा त्यांच्यात ठाई आहे. त्या नेहमीच रांगोळीमध्ये सुरेख रंग भरतात, भविष्याच्या रांगोळीमध्ये. मामी म्हणतात अहो कोणाचंही लग्न असलं ना गावात तर त्या आवर्जून येतात आणि पुढे मागे काय घडणार आहे ते सगळं सांगतात. मागचं कधी त्या विसरत नाही आणि पुढचं सांगायला विसरत नाही. मामा म्हणतो मागचं पुढचं सगळं सांगतात त्या, आणि दैवाचा फेरा कसा चुकवायचा आहे तेही सांगतात, आणि गावातल्या लग्नाला आवर्जून हजेरी लावतात. मग आता नंदिनीची आई सांगते की आमच्या लग्नात आल्या होत्या बरं का त्या, माझा चेहरा पाहिल्या आणि त्यांनी सांगितलं की 3-3 लक्ष्मी तुमच्या घरात येणार. आरुषी म्हणते मग आम्ही 3 जणी आलो ना. आता तिथे त्या माई आल्यात बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी म्हणते चांगलंय की एवढ्या मोठ्या अनुभवी स्त्री माझ्या लग्नाला येणार आहेत, म्हणजे गाव असो की आमचा आनंद आश्रम, माझ्या नशिबात मोठ्यांचा आशीर्वाद लिहिलेलाच आहे. आता त्या माई तिथे आल्यात. नंदिनी आणि पार्थ दोघे मिळून नमस्कार करतात त्या माईंना. आता छान असं संबळ वगैरे वाजवलंय त्यांनी, खूप सुरेख वाटलं ते बघायला. मालिका पुढे ऐकायला तुम्हाला मजा येणार यात काही शंका नाही प्रेक्षकांनो. आता त्या माई नंदिनीला बघतात आणि सिरियस होऊन बघतात. नंदिनी आता जरा घाबरते, असं का बघताय ते आपल्याकडे. आता त्या माई नंदिनीला पाहतात आणि म्हणतात देवळात जाऊया, आरतीची वेळ झाली आहे. त्या नंदिनीला काहीच रिस्पॉन्स देत नाही, त्यामुळे हे सगळे टेन्शन मध्ये आलेत की असं का बोलले असतील या. पण आता त्या पुढे म्हणतात देवी आईचा उदो उदो असं म्हणून त्या मंदिरात चालल्या जातात. आता मंदिरात जाताना काव्या ते सगळं छान शूट करत असते, पण आता त्या काही बोलत नाही ना, म्हणून घरच्यांचे चेहरे आता जरा गंभीर झालेत. म्हणजे पार्थ म्हणू नका, जीवा म्हणू नका, सगळ्यांनाच जरा टेन्शन आलंय. पण आता बघा काव्या या सगळ्या गोष्टी छान मोबाईलवर शूट करून ठेवत असते तिच्या. आता हे पुढे जातात ना मंदिरामध्ये, तेव्हा काव्या अचानक पडायला येते आणि पार्थ तिला असं सावरतो आणि पार्थकडे ती बघतच राहते. आता हे दृश्य जरा सस्पेन्स दाखवलाय त्यांनी इथे. आता नंदिनी जीवा सगळेजण एकदम शॉक होऊन जातात, अशी कशी काव्या पडली आणि पार्थने तिला कसं काय सावरलं. तर अचानक पार्थ मागे होता म्हणून त्याने सावरलं. पण आता इकडे ही रम्या वेडीच झाली आहे पार्थसाठी, आणि जीवा या काव्याकडे बघतच राहतो, अशी कशी पडली माझी काव्या म्हणून मनातल्या मनात बोलतायत हे. आता पुढे बघा रम्या ठरवते काही झालं तरी पार्थ माझाच आहे आणि पार्थचं लग्न माझ्याशीच होणार. मध्येच त्यांनी सीन दाखवलाय आणि ती मनाशी ठरवते की या नंदिनीला आता बाजूला काढायचं. ही नंदिनी विनाकारण माझ्या आणि पार्थच्या मध्ये आली आहे. आता पुढे बघा आता ही काव्या पडली आहे त्यामुळे पार्थ तिला सावरतो. नंदिनी म्हणते वेडी आहेस का काव्या, अशी कशी पडलीस तू. आता काव्या थँक्यू म्हणते पार्थला, तेव्हा नंदिनी चिडते आणि म्हणते थँक्यू काय थँक्यू, असं पडली असतीस लागलं असतंस म्हणजे. आता काव्या म्हणते अगं ताई खरं तर माझ्याऐवजी तू पडायला हवी होतीस. आता पार्थ हसायला लागतो. आता नंदिनी म्हणते काव्या काय आहे, काहीतरी काय बोलतेस. काव्या म्हणते अगं तू पडली असती तर पार्थ जिजूंनी तुला असं सावरलं असतं ना. पण जीवा जरा सिरियस झालाय, पण काव्याने तिच्या या बोलण्यामुळे सगळ्यांना हसवलंय आणि ती पुन्हा पार्थला म्हणते खरंच पार्थ जिजू थँक्यू सो मच, तुम्ही मला सावरलत नाही तर मी पडले असते हो. पार्थ आता तिच्याकडे बघून स्माइल करतो आणि प्रेक्षकांनो या सस्पेन्सवर त्यांनी हा भाग इथे संपवला. पण काव्या आता पार्थला खूप छान बोलते आणि म्हणते जिजू इथून पुढे असंच माझ्या ताईच्या पाठीशीही राहा हं. आणि इथेच हा एपिसोड संपवला. सगळे हसतात आणि पुढच्या प्रोमोमध्ये तेच दाखवलंय त्यांनी मागच्या प्रोमोचं. आता पार्थ बाजूला सरकतो नंदिनीचा रुमाल घ्यायला, तेव्हा या ज्या सावित्रीबाई आहे त्या म्हणतात देवी आईचा उदो उदो, देवी आई जो आशीर्वाद देणार तोच खरा ठरणार. आता असं म्हणून त्या गुरुजींनी कुंकू लावलंय नंदिनीला आणि जीवाला. त्यामुळे प्रेक्षकांनो आपल्याला कळलंच आहे कोणाचं लग्न कोणाशी होणार आहे ते. मालिकेला एक वेगळंच वळण मिळणार आहे इथून पुढे, त्यामुळे बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. नवीन असाल चॅनलवर तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा व्हिडिओला आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा प्रेक्षकांनो. आणि बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.